मतदार यादीतल्या घोळाची चौकशी होणार, सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती समोर येतेय। विरोधकांनी ज्या ठिकाणी मतदार यादी घोळ आरोप केलेत त्या संदर्भात निवडणूक आयोग स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहे। विरोधकांच्या आरोपानंतर आता निवडणूक आयोगाने हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी हे आदेश दिलेत। चौकशी करून अहवाल सादर करण्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आता आदेश देण्यात आलेत। तर विरोधी पक्षांनी समोर आणलेले घोळ नेमके काय आहेत याचा तपास केला जाणार आहे। अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय महत्त्वाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आदेश दिलेत? दिल्लीमध्ये मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या संदर्भामध्ये गाठीभेटी 2 दिवसापूर्वी केलेल्या आहेत। या भेटीनंतर आता एक माहिती समोर येते ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की जे विरोधकांनी ज्या मतदार यादींच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत त्या जिल्ह्यातले जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित मतदार यादीमध्ये नेमका घोळ काय झालेला आहे असा विरोधकाचा दावा आहे किंवा आरोप आहे, तो नेमका कशावरनं आहे, तिथे मतदार नोंदणी करत असताना कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत का या संदर्भातल्या जे विरोधकांनी पुरावे सादर केले आहेत ते देखील त्या संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि त्याची पडताळणी केली जाणार आहे आणि जे आरोप केले आहेत त्याची सत्यता देखील पाहिली जाईल आणि त्याची चौकशी देखील केली जाणार आहे। हे सर्व रिपोर्ट्स परत एकदा सगळे ज्या जिल्ह्यामध्ये आरोप करण्यात आलेले आहेत तिथले सगळे रिपोर्ट्स कलेक्टर हे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याकडे देतील आणि त्यानंतरनं केंद्रीय निवडणूक आयुक्तांना हे दिले जातील। तसंच जे विरोधकांनी मुद्दे उपस्थित केलेत, उदाहरण जर घ्यायचं तर पालघर जिल्ह्यातले आहेत, काही ठिकाणी ते पुणे जिल्हा ग्रामीणमधले आहेत, तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं जो रिपोर्ट येईल ते संबंधित ज्या विरोधकांनी आरोप केलेले आहेत, ज्या मीटिंगमध्ये हे आरोप केले होते त्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा लेखी रिपोर्ट कलेक्टरांचे पाठवले जाणार आहे। आपणास एक गोष्ट समजून घ्यायला हवी आहे, मुख्य निवडणूक अधिकारी असोत किंवा राज्य निवडणूक आयुक्त असेल, ही यांची स्वतःची यंत्रणा नाही आहे। महसूल, ग्रामविकास किंवा अनेक ठिकाणी शिक्षक हे सर्वे करत असतात आणि या गोष्टीतून या सगळ्या गोष्टी समोर येत असतात। तर या सगळ्या यंत्रणांना आता या गोष्टीमध्ये पडताळणी करताना दिसतील आणि ज्या जिल्ह्यामध्ये जे असे घोळ झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे तिथे त्या संबंधित विरोधकांना खुलासेसुद्धा केले जाणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्ट मत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदार यादी ह्या जे नोंदणी केली जाते किंवा दुबार नावं जे असतात ते कमी करण्याचं काम ही प्रशासकीय यंत्रणाद्वारे व्यक्तींच्या लोकांच्या सहभागाद्वारेच होत असतं। त्याच्यामध्ये कोणीही जर गैरप्रकार करत असेल तर ते समोर येईल, त्या संबंधित रिपोर्टसुद्धा येतील। पण तुर्तास तरी विरोधकांनी जे काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचं जे राज्यातलं मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आणि राज्य निवडणूक आयुक्त जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सगळ्या राज्यात कंडक्ट करतात, या सगळ्यांना भेटून ज्या आरोप केले गेले होते त्या संदर्भात आता हालचाली होताना दिसून येत आहेत आणि जे आरोप केले आहेत त्याची पडताळणी आणि चौकशीसुद्धा केली जाणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।